नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात चारुता सागर यांच्या मामाचा वाडा या कथासंग्रहातली कथा आवर्षण. 7 जूनला मृग निघतो. आभाळ भरून येतं. रात्री चांदण्या दिसत नाहीत. दिवसा दिवस दिसत नाही. सगळे ढगच्या ढग खाली लोंबतात. डोंगराला थटतात, झाडाला लकडतात, झुडपात अडकतात. लहान पोरानं काढून घ्यावेत, अंगाला लपटावेत असे, पण त्यांना थांबून कोण देतं? गुराख्या पोरानं जनावराचं खांड ताणवल्यागत वारा ताणवतोय, सारखा थोपटतोय. ढग खोकूर उड्या घेत धावतायत. क्षणाची उसंत नाही. गुरं काकडू लागतात, मरतुकडी धरणीला पडतात. कुत्री फडफडून नवा आडोसा खर्र खर्र उकरू लागतात. जमिनीतला ओलावा काढून त्यात बसतात. पक्ष्यांची घरटी ओली चिंब होतात. चिमणी चिमण्याला लकटून बसतात. लहान पोरं थरथरू लागतात. त्यांच्या अंगावर काटे उभे आहेत, केस ताठ आहेत. म्हातारी माणसं त्यांच्याकडे पाहत एका कोपऱ्यात बसून आहेत. जरा बाहेर गेली की ओरडतात, अरे पावसात जाऊ नको, मागं व्हा, भिजशिला. पोरं तेवढीच दबकतात आणि डोळा चुकवून पळतात. पाण्यात खेळतात, डबके हातानं उडवतात. पाऊस जोर करतो. माळावर पाणी खळखळतं, शिवारात उभं राहतं, तालीत भरतं, जमिनीला पाझर फुटतो, ओढे खळखळू लागतात, नद्या वाहू लागतात, विहिरी तोंडाला येतात. हा मृगाचा पाऊस कोकणपट्टीतून येतो. घाट माथ्यावर पडतो, पुन्हा देशावर येतो, म्हणून त्याला वरलीकडचा पाऊस म्हणतात. जवळजवळ नियमित येतो. नक्षत्र बदललं की थोडी उघडीप पडते आणि पेरणीला सुरुवात होते. घात साधायला सगळ्यांची धांदल उडते. शेतामाळ्यात कुर्ऱ्या धावत असतात. रासण्या मागं पळत असतात. पेरणारा बापई, मोगणारी बाई, रासण्याचा गडी यांची कोण घाई? ही घात 4च दिवसांची. हा हंगाम एकदा साधला की सारं साधलं. पुन्हा गाव वर्षभर निवांत. भांगलण कोळपणं बघत, जनावरांना वैरण पाणी घालत. कधी घरात, कधी रानात, जमेल तसं, घडेल तसं त्यांच्या स्वाधीनचं ते काम आहे. यंदाचंच घ्या. अख्खा मृग संपत आला तरी आभाळात कुठं ढग नाही, पावसाचा कुठं टिप्पूस नाही. लोकांना वाटलं वरलीकडचा पाऊस का कुठं कोरडा जातो. तसं कधी घडत नाही. 2 थेंब का होईना पडणारच. पण आज पडेल, उद्या पडेल असं म्हणत आठवडा निघून गेला, 15वडा निघून गेला, तरी पावसाचा मागमूस नाही. मग मात्र लोकांचा थोडासा धीर खचला. डोळे आभाळाला लागले. भटजी पंचांगाचं पान उलथं पालथं करू लागला. तो रस्त्यात बाहेर पडला की प्रत्येकजण विचारी, काय भटजी महाराज, कवा पडतो या पाऊस? मग भटजी तिथंच क्षणभर थांबत आणि काहीसा विचार करून सांगत, थोडासा योग आहे दुसऱ्या चरणात. गावचा शाळा मास्तरही म्हणतो, पडेल पडेल आता 3-4 दिवसात. पाऊस का कुठे जातोय, पाऊस म्हणून पडणार. आणि असं म्हणत म्हणत मृग अगदी काठावर आला आणि आला तसा गेला. भटजीचं पंचांग लडबडलं, मास्तरचं सांगणं खोटं पडलं आणि चक्क चैत्रासारखं ऊन पडलं. वाटेचा धुरळा वाऱ्यावर उडू लागला. मेहनतीनं पोळीसारखी मऊ झालेली रानं कडकू लागली. निब्बार रानात भळा वासू लागल्या. नदीतली डबकी कोरडी पडली. विहिरी आटू लागल्या. आभाळाला कुठं ढिगाळ नाही. पावसाच्या ऐन मोसमात टिप्पूर चांदणं पडू लागलं. असं कधी झालं नव्हतं. लोक बहकले. एकमेकाला भेटतील तिथं विचारू लागले, कसं का व्हायचं? पाऊस काय म्हणनाच की. आता काय होतंय, सगळा दुष्काळच नवं. रामानं धीर मिळावा.
उगाच ओझवलेल्या मनाला हलकं वाटावं म्हणून गणू मास्तरला विचारावं. त्यांनी 4 उन्हं जास्त सोसलेली, शिवाय माळ करे. पण त्यानं तर काय उत्तर द्यावं? आता काय होतं हे? सगळा दुष्काळच नव्हं. असं कधी झालं नव्हतं. मागं एकदा झालतं, पण असं नव्हतं. हाडदाराच्या शेवटच्या चरणात तरी पेरायला हवं. तर गा, त्याच्याशिवाय काय येतंय? पण वाळल्यात गा, कसं पेरायचं? मग घरात ठेवून तरी त्याला काय करायचं? कुरी घालायच पाहिजे, त्याच्याशिवाय मार्गच नाही. गणू मास्तराचं बोल अनुभवाचं. सरत्या आडदाराला का होईना पेरायलाच हवं, त्याच्याशिवाय पीक येत नाही. पुकानं पेरलं तर रोग पडतो. मोड बाळसं धरत नाही, उगाच पिवळं हाडूळ लबलबीत. पाऊस नाही, पाऊस नाही, यंदाचं साल बरोबर नाही. असं झालं तर माणसाला माणूस खाईल, कोणाला कोण ओळख द्यायचं नाही. एक वेळ माणसाचं होईल कसं तरी, पण मूक जित्रापाचं काय? दावणीला दाताच खीळ देऊन पडतील, पटापटा माना टाकून मरतील. लोक ध्या दिवस घरं फोडतील, रस्त्यावर लुटतील. पाऊस हाई तर सगळं हाई, तो नाही तर काही नाही. पाऊस म्हणजे शेतकऱ्याचा जीवनदाता, तो त्यांचा परमेश्वर. तो पडला तर त्याच्यासारखा कोणी सुखी नाही. स्वतःच्या काळजीत त्याला जगाची विवंचना. धगधगत्या उन्हात जमीन नांगरावी. चैताचं ऊन नुसती आग, पण त्या आगीत तो होरपळत असतो. पायात काही नाही, ढोंगणाला एक धडपा, बाकी सगळा उघडा. पोट पाठीला लागलंय, दिवस काढलाय तरी दा दा करतोय. बैल हाणतोय, नांगर जमीन फोडीत पुढं चाललाय. चाक करकरतय, बैल द्याप्या देतेत. असाच फण कुळपण. चुगाळ चौथा जमीन मऊ मेणावानी कोरड्या रानातून चाललं तरी मातीत पाय घुसतोय. अशी मेहनत करायची आणि मग पावसाकडं डोळे लावून बसायचं. नक्षत्र मोजाय सुरुवात करायची. मृग आडदारा पुक. रात्री वावरात बैलाजवळ पडल्यावर तो आकाशातली नक्षत्र बघतो. आकाशानं त्याला पंचांग शिकवलं, धारण शिकवली, जगाचं रागरंग शिकवलं. पुस्तकातली त्याला अक्षरं कळत नाहीत, पण अंतराळातली अनंत अक्षरं तो वाचतो. प्रत्येक चांदणीची तो कहाणी सांगतो. उपजल्यापासून तो आभाळाच्या संगतीत आहे. लहानपणी त्याच्या आईनं या चांदण्यांच्या चिमण्या त्याच्या पाळण्याच्या छताला लावलेल्या होत्या. त्यांनी वर पाहिलं. दिवस नव्हता, चांगली रात्र होती. डोळ्यांवर आडवा हात धरला आणि लांब लांब त्या आभाळाच्या पोटात नजर फेकली. किलकिल्या डोळ्यानं कितीतरी वेळ टक लावली. दिसेल म्हणून तो पाहत होता. असंच त्यांनी अनेकदा ओळखलं होतं. त्याप्रमाणे पाऊस आला होता म्हणून त्याची नजर कुठं काय दिसतीये का हे पाहत होती, पण कुठं कुठं काही दिसत नव्हतं. पावसाचं कसलं लक्षण नव्हतं. त्यांनी लांब श्वास टाकला आणि खाली अंथरुणावर कलंडला. दावणीत वैरण खात असलेल्या बैलांकडे लक्ष गेलं. त्यांच्या धुंदूक आकृत्या तेवढ्या दिसल्या, पावसाचं तर नाव नाही. मग या जनावरांना घालायचं काय? असं झालं तर दिवसा गिधाडं फिरतील, घरात पोरं तडफडतील, विहिरी कोरड्या पडतील, पाखरं उडून जातील आणि मग त्यांनी खूप प्रयत्न केला, पण पापणीचं झाकेना. कधी त्याच्या वाडवडिलांनी पूर्वी पडलेल्या दुष्काळाच्या सांगितलेल्या कथा त्याच्या डोळ्यांपुढे उभ्या राहायला लागल्या. तेव्हा मोठा दुष्काळ पडला होता. लोक तरवडाची भाजी खात होते. बाजारात कसायाखेरीज जनावरांना कोणी गिऱ्हाईक नव्हतं. 4-5 रुपयांना ते नेत. त्यातली काही वाटेतच मरून पडत. कसायाला द्यायला मन नाही व्हायचं, पर दाव्याला मारायला नको म्हणून दाव्याची सोडत. धन्यानं लावलेली माया, ती जनावरं तिथंच घराभोवती घुटमळत आणि जीव टाकत.
गावच्या ओढ्याला तर सगळी कुत्री, गिधाडं आणि कुजट मांसाचा कुबट्ट वास. त्याच्या पोटात कालवलं. आणि माणसाचं काय याहून वेगळं, हा दुसरा प्रश्न त्याच्यापुढे स्मशानातल्या कवटीसारखा तोंड वेडावून उभा राहिला. काही वेगळं नव्हतं, असंच होतं. घोटभर तरवणी किती दिवस जीव टिकवणार? झाडपाला किती, आणि त्यो कुणाच्या वाट्याला येणार? म्हातारी तरणी दुबळी होत होत अंथरुणाला टेकत ती पुन्हा उठतच नसत. गावातच रोज 10-15 मडी बाहेर काढली जात. कुठलं आणायचं या सगळ्यांना साराण? गुडघाभर डबरं उरकत आणि त्यात 2-3 मडी काढत. 3ऱ्या-4थ्या दिवशी तरसं ती बाहेर काढत आणि उर्राचा भाग तेवढा फाडून खात बाकीच्याला कुत्री झटत. तो अस्वस्थ झाला. सकाळ संध्याकाळ माणसं देवळात जमायला लागली. पांडुबा, गणू मास्तर, रामदादा, काही खालच्या आळीची, काही वरच्या आळीची, चांगली 5-50. काळजीनं चिंतागती झालेली, भुकेनं वखवकलेली, अंगावर कसली तरी लक्तर, निब्रट चेहऱ्यावर बोटभर वाढलेल्या दाढ्या, डोक्यावर जंगलासारखे केस, मातकट अंगावर नखाच्या उठलेल्या रेघोट्या. कुणीतरी रोज नवीन बातमी सांगे, बाकीची सगळी चित्त देऊन ऐकत. परवा पांडुबानं सांगितलं होतं, खरशिंगीची माणसं दंडोबाच्या डोंगरावर पाऊस मागायला गेलेत. उन्हातच बसणार आहे ती पाऊस मागत. आला पाऊस यायचं, नाही आला नाही यायचं. काल रामानं सांगितलं होतं, बोरगावच्या लोकांनी पहारा उभा केलाय येठोबापुढं आणि अखंड हरिनामाचा गजर चालिवलाय. रोज कृष्णेचं पाणी आणून घालते ती. देऊन भरून माणसं विठ्ठल विठ्ठल म्हणत बसले ती. आणि आजची बातमी गणू मास्तरची वेगळी होती. कुण्या गावात एक माणूस बसलाय अन्न पाणी सोडून. 8 दिवस झालं त्याला. उभा गाव बसून राहिला त्याच्याजवळ. नुसता डोळ्यात जीव उरलाय. पडला तर बरं, नाही तर हाकनाक येऊ मरून जाईन. काय गा माणूस म्हणायचा? परसा भरल्या आवाजात बोलला. सगळ्या मुलकाची त्यालाच काळजी, नाही तर आम्ही बी हे खायला कारण धरणीला भार. लोकांची मनं रोजच्या परास आज थोडी जड झाली. कोणी काही बराच वेळ बोललं नाही. देवळातल्या गाभाराच्या अंधारागत स्तब्ध झाली. मग रानमळ्यातला माळकरी बोलला, मग आपण तरी असं बसून कसं भागायचं? काय तर करायला हवं सगळ्यांच्या बरोबर. तर का करूया की काय तर, त्या बिगर का पाऊस येतोय? 3-4 आवाज फुटले. जी गोष्ट माणसाच्या स्वाधीन नाही, ती गोष्ट देवावर टाकून माणूस मोकळा होतो. तो जन्माला आल्यापासनं याच मार्गानं चालत आलाय. माणूस जातीच्या अंतापर्यंत तो याच मार्गानं जाणार. देव आहे का नाही त्याला माहिती नाही. बरेच जण आहे म्हणतात म्हणून तो आहे म्हणतो. भाविक लोक देवपूजेला बसतात. दांभिक लोक सारे भौतिक उपाय थकल्यावर देवाकडं झुकतात. माणूस शेवटी दुबळा, पराधीन आहे. जे आपल्याहून श्रेष्ठ आहे त्याचा तो पूजक आहे. आणि म्हणून गावची सगळी माणसं पावसाच्या आराधनेला लागली. पांडुबानं सांगितलं, कृष्णेचं पाणी कावडीने आणायचं आणि विठोबाला भिजवून टाकायचं. गावातल्या बाळ गोपाळांनी सुधीक पाणी ओतायचं. झालं. सकाळी उठून सगळी कामाला लागली. कुणाला काही सांगावं सुद्धा लागलं नाही. पोरं ठोरंसुद्धा ढोंगणात लंगोट्या अडकवून कळशीनी, तांब्यानी, मिळेल त्या भांड्यानी पाणी आणून ओतू लागली. देवळापुढं चिखलाचा सारा खंदक माजला. 10-12 धाकटी पोरं, त्यांच्यानं पण राहवलं नाही. कोणाच्या डोक्यावर परात आहे, कोणाच्या पितळी आहे, घांगाळ आहे, काटवट आहे. घरोघर पाऊस मागत फिरतायत. पावसाचं गीत गातायत. पाऊस पाणी आभाळ दानी, आला पाऊस मुसळावानी, मावशी पाऊस वाढ.
आतून सुवासिनी बाई पाण्याच्या तांब्या घेऊन येते, हळद कुंकू लावते आणि मुलांच्या डोक्यावर पाणी ओतते. मुलं गर्रगर फिरू लागतात. गंगाळ्यावरनं पाणी खाली पडतं, जणू पाऊसच पडतोय. अंगावर पाणी घेऊन घेऊन पोरं काकडून गेलेली. त्यांच्या अंगावर काटे उभारलेले असतात. अंगावरची कवळी कवळी लव थरथरत असते. पुन्हा दुसरं घर. असा घरोघर पाऊस मागायचा, रोज मागायचा. पोरं घरोघरी पाऊस मागू लागली. पांडुबा वीणा घेऊन बसला. वीण्याच्या सुरावर विठ्ठल विठ्ठल म्हणायला लागला आणि म्हणता म्हणता आमळशानं म्हणाला, मी बी काय खाणार नाही. अरे काय म्हणतो तू? गणू मास्तरनं विचारलं. काय नाही, पाऊस पड पावतूर, मी बी काय खाणार नाही. पांडुबानं अन्न पाणी वर्ज्य करून टाकलं. लोक आग्रह करायला लागले, अरे चहा तरी घेत जा, लिंबू पाणी तरी पीत जा. पण त्यांनी साफ नकार दिला. देवाची आराधना मनोभावे करू लागला. सकाळ संध्याकाळ त्याच्या भोवती भजन व्हायला लागलं. लोक त्याचं दर्शन घ्यायला लागले. कृष्णेचं पाणी वाजत गाजत येऊ लागलं. मेघराजाचं चांग भलं लोक गरजू लागले. देवळाला गावजत्रेचं स्वरूप येऊ लागलं. देवाला मागणं घालायचं, ते त्याला साकडं घालून नाही, प्रेमाने मागायचं. दिलं वाह वाह, नाही दिलं वाह वाह. लोक भराभर पाणी आणून ओतू लागले. गाभारा भरून विठोबाच्या पायाला पाणी लागलं. लोकांनी दाराला चिखल लावला. देव आता बुडू लागला. पांडुबा म्हणाला, विठोबाच्या मस्तकापातूर पाणी येऊ द्या. तुंब घाला दाराला आणि वरनं पाणी ओता, विठोबाला पार बुडू द्या. असेच 5-7 दिवस गेले. गावोगाव वार्ता गेल्या. कुणी एक माणूस पावसासाठी आन पाणी सोडून देवापुढं बसलाय. गावोगावच्या दिंड्या हरिनाम म्हणत यायला लागल्या. गणू मास्तर त्यांना भाकरी तुकडा गोळा करून वाढायला लागला आणि रात्रंदिवस विठ्ठल नामाचा गजर चालू झाला. आबीर बुक्क्याचा थर साचला. क्षणाक्षणानं दिवस जात होते. क्षणाक्षणानं पांडुबा क्षीण होत चालला होता. लोक त्याच्या गळ्यात माळा आणून घालत होते, पण पावसाचा कुठे थेंब नव्हता. दिवसा कडक ऊन पडायचं आणि रात्री टिप्पूर चांदणं. ज्या गावाला प्यायलाही पाणी नाही, ती गाव सोडून लोक जात होते. चित्र मोठं भेसूर होतं. पांडुबा थोडासा हसला आणि मग हलक्या आवाजात म्हणाला, मला एक देव मारील म्हणून का तो सगळ्या जगाला मारतोय? पडल पडल पाऊस पडल, आणि तो नाही पडला तर देवाच्या दारात तुम्हा सगळ्या देखता मला मरण आलं तर काय वाईट आहे? एवढं कुठलं आपलं नशीब? विठ्ठला विठ्ठला म्हणत रामदादा तिथनं उठला आणि भजनात दाखल झाला. भजन चालू होतं. देवळापुढं असलेल्या पिंपळाच्या पारावर पोथी पारायण चालू होतं. पाऊस मागणाऱ्या पोरांची संख्या वाढली होती. घरोघर पाऊस मागत होती. लोक ओल्या पडद्यानं पाणी आणून ओतत होते. कशात खंड नव्हता, कसूर नव्हती. देव पार बुडाला होता. वातावरण गंभीर झालं होतं. कोणाच्या चेहऱ्यावर रया नव्हती. पांडुबाचा आता भरवसा नव्हता. आज कितवा दिवस जो तो मनातल्या मनात मोजत होता. तोंडानं विठ्ठल 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 म्हणत होता, पण पावसाचा कुठे ठिकाणा नव्हता. भोळा भाबडा पांडुबा आपल्या जीवाला हाकनाक मुकणार होता आणि या दुःखात सगळा गाव बुडाला होता. आणि रात्री एकाएकी जेवण वेळेला उगवतीकडनं कौंदूळ आलं. झाडं हालू लागली, पिंपळ सळसळू लागला, पोथीची पानं उडू लागली. एक एक ढग वर आकाशात सरकू लागला. लोकांच्या मरगळल्या मनाला उत्साह आला. टाळ चिपळ्यांचा आवाज चढला, मृदुंगाचा ताल चढला, हरिनामाचा जयघोष झाला आणि देऊळ घुमायला लागलं. जय जय राम कृष्ण हरी. आनंदाला भरतं आलं. ते नाचू लागले, गाऊ लागले, मेघराजाचं चांगभलं म्हणू लागले आणि म्हणता म्हणता आभाळ झाकाळलं गेलं. अमळशानं गळू लागलं.
एक एक थेंब बोरावानी पडू लागला. लोक तो अंगावर झेलायला लागले. रामदादाचा आनंद तर पोटात मावेना. तो पांडुबाकडं आत देवळात धावला. क्षीण झालेल्या त्याच्या ध्यानमूर्तीला त्यांनी कडकडून मिठी मारली. पांडुबा पांडुबा म्हणत त्याला गदा गदा हलवलं. अरे पाऊस आला बघ, बघ कसं सगळीकडं पाणीच पाणी झालंय पांडुबा. पण त्याचं आपलं एक नाही, दोन नाही. डोळं उघडणं नाही, बघणं नाही. रामदादांनी पुन्हा त्याला हलवला, चाचपला, हाका मारल्या. पण त्याचा जीव त्याच्या कुडीतनं कधी उडून गेला होता हे त्यालाही माहिती नव्हतं. रामदादाच्या हातापायातलं वारं गेलं. त्याला भडभडून आलं. मनातल्या मनात तो पुटपुटला, विठ्ठला. कसा तरी उठला, बाहेर आला. हातात पावसाचे 2 थेंब घेतले आणि पांडुबाच्या मुखात सोडले. बाहेर लोक बेहोश होऊन नाचत होते, गात होते, पावसात भिजत होते, मेघराजाचं चांग भलं म्हणत होते. त्यांच्या आनंदावर विरजण टाकावं असं रामदादालाही वाटत नव्हतं. तोही त्यांच्यात सामील झाला. बोला रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, विठ्ठल 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 विठ्ठल. श्रोते हो, तुम्ही ऐकत होता चारुता सागर लिखित अवर्षण ही कथा. कथा कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. कथेचा व्हिडिओ लाईक करा. आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करा. आणि मुख्य म्हणजे भेटत रहा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. अशाच उत्तमोत्तम लेखकांच्या उत्तमोत्तम कथा कादंबरी ऐकत राहण्यासाठी. नमस्कार.